श्री स्वामी समर्थ। खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका, मात्र रोज देवाला तुपाचा दिवा लावावा, परिणामी लक्ष्मी स्थिर होते। यानंतर अमावस्या व पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळदी कुंकू टाकावं व तो कागद आपल्या बाथरूमच्या किंवा जिथे मोऱ्या असतात तिथे बाहेरच्या बाजूने तो ठेवा व सकाळी रात्रभर तसाच ठेवायचा व सकाळी जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावे। परिणाम आपल्या घरातील अदृश्य शक्ती याने तृप्त होऊन सुख समृद्धी लाभते, घरात आनंदी वातावरण निर्माण होते। यानंतर रोज रात्री जेवताना आपण कागदावर जेवणाचा घास काढावा व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावे। परिणाम आपले वास्तुपुरुष व आपले वास्तुदैवत प्रसन्न राहून घरात काहीही कमी पडत नाही। प्रत्येक शनिवारी व अमावस्या पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून त्याचा उंबरठ्यावर लेप करावा आणि परिणाम करणी अदृश्य शक्ती घरात असल्यास घर सोडतात व बाहेरून कोणतीही नकारात्मक शक्ती जी आहेत तर ती घरात येऊ शकत नाहीत। पुढे जाण्याआधी तुमचीही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा। सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये, कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा आणि विष्णू महेश यांचे प्रतीक आहेत ते नारळ। त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात। दारापाशी गाय आल्यास तिला पोळी अन्न व गूळ न देता हाकलून देऊ नयेत, कारण गाय आपले दोष आणि संकट घेण्यासाठी येते। त्यामुळे आपण तिला चपाती किंवा पोळी अन्न गूळ काहीही खायला देऊ शकतात। आपल्या घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा मुके जनावर यांना जरूर द्यावे, पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य पदरी पडते। दारापाशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागितलं असल्यास हाताचे काम सोडून पाणी द्यावे, कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुक्या जनावरास पाणी देणे पाजणे किंवा हे महापुण्य आहेत। रस्त्यावर वृद्ध अंध अपंग आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरूर करावी, यासारखी पुण्य कमावण्याची संधी नाही। महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा, उभा ठेवू नये। झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहेत, त्याचा मान ठेवावा। मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू देऊ नयेत, म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे। मीठ समुद्रात असते, समुद्रापासून मिळते। लक्ष्मी समुद्रकन्या आहे। लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहेत। भर सायंकाळी घरातून 3 वस्तू कुणाला देऊ नयेत, मीठ, पैसे आणि झाडू। या वस्तू लक्ष्मीकारक आहे आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो, म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नयेत। तसेच दूध, दही आणि ताक या वस्तू गायींपासून प्राप्त होतात, म्हणून ह्याही लक्ष्मी स्वरूप आहे। त्या वस्तू सायंकाळी कुणास देऊ नयेत। यानंतर आपल्या घरातील देव्हारा बिना कलश स्थापन ठेवू नयेत। देव्हाऱ्याजवळ डाव्या हाताला कलश स्थापना जरूर असावी। नारळ सोलून कलशावर ठेवावा, त्यास शेंडी जी आहे तर ती ठेवावीत। उजव्या बाजूला दीपक ठेवावा। पूर्वी काही घरांमध्ये बहिणींचे, भावांचे किंवा नातेवाईकांचे मुलं स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळतात आणि मोठे करीत असत। नंतर ते मुलं दुकान, शेती, व्यापारात घरच्या प्रमाणे मदत करीत अर्धे आयुष्य एकत्र जात असत। काही कारणास्तव या मुलांना वेगळे करू नये, कारण हा फार मोठा तळतळाट लागतो आणि त्या घरातून लक्ष्मी निघून जाते। एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते, म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नयेत किंवा विभक्त जाऊन राहू नयेत। घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा, कर्तव्याची जाणीव ठेवावी। कुणी आपणास मदत केलेली विसरू नये, कुणाशीही कपट कारस्थाने वागू नयेत। सकाळी लवकरच उठावे। महिलांनी अंगणात सडा, रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी आणि देवाजवळ धूपदीप लावावे। सकाळी एखादा नियम ठेवून चहा घ्यावा, जसे तुळशीला पाणी दिवा लावून मग चहा घ्यावा। हे सकाळी लवकर करायचे, मग दिवसभर आपल्या पद्धतीने काम करावेत। महिला आणि पुरुषांनी आपले कोणतेही काम चटपट करण्याची सवय ठेवावी। थोड्या वेळाने करावयाचे काम आत्ताच करून मोकळे व्हायची सवय आपणास कंटाळवाणी वाटणार नाही। रोजचे गृहकृत्य हे टाळता येत नाहीत, पण आवड ठेवून झटपट काम केल्याने घरात स्वच्छता आणि आपोआपच शांती नांदते। वरील पद्धतीने थोडेफार नियमांचे पालन केले तरी आपणास बाकी नियमांची आपोआप सवय होईल आणि लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी वरील उपाय खूप महत्त्वाचे आहेत। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।